कोल्हापूर शहराचा महापौर हा भाजपचा असेल व जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचा असेल असं मी 6 महिन्यापूर्वीच विमानतळावर माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं. असं वक्तव्य वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी मुरगुड येथील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना काढलं. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद अपघाती निधनाबद्दल त्यांना उभे राहून सर्वांनी श्रद्धांजली वाहिली आणि मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. नामदार मुश्रीफ म्हणाले की कागलमधील 3 गट आम्ही एकत्र आलो ते कशासाठी आधी सांगतो. आमच्या कारखान्यावर कर्ज आहेत. कारखाना 90 दिवस चालतो आणि आम्हाला 12 महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांना द्यावा लागतो. त्यात सरकारनं आता सोलरवर वीज निर्मिती सुरू केली आहे. वाहनं इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणार आहेत. वेगानं बदलणाऱ्या या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्हाला ऊस उत्पादन वाढवलंच पाहिजे. एआयच्या मदतीनं 100 एकरात ऊस उत्पादन वाढीचा प्रकल्प आम्ही हाती घेतलाय. एकरी किमान 100 टन ऊस उत्पादन निघालंच पाहिजे. याची शेतकऱ्यांनीही दखल घ्यावी. अजितदादा म्हणजे पोटातलं ओठावर बोलणारे नेते होते. राज्यातल्या पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांची त्यांना ओळख होती. डोंगरा एवढं दुःख बाजूला सारून सुनेत्रा वहिनींनी त्यांच्या सर्व कामाची जबाबदारी पेलली आहे. कार्यक्रमाचे आयोजक गोकुळचे माजी अध्यक्ष रणजित सिंह पाटील म्हणाले, दादा मिश्किलपणे बोलायचे व लढिवाळपणे दमदाटी सुद्धा द्यायचे. अचानक त्यांच्या अपघाताची बातमी कानी आली तेव्हा तीर्थयात्रामध्येच सोडून आम्ही बारामतीला आलो. अपघाताचे विदारक दृश्य पाहून अंगावर काटा उभा राहिला. गोकुळचे संचालक अमरीश घाटगे म्हणाले की कागलची स्मार्ट सिटी लवकर पाहायला मिळेल. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी सुद्धा AI तंत्रज्ञानाचा उल्लेख केला. राष्ट्रवादी पक्षातून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य शुभा फराकटे, सुयश घाटगे, सुवर्ण कांबळे, शिल्पा खोत, शिवानी भोसले, काकासू सावडकर आणि पंचायत समिती सदस्य तेजस्विनी भुरे, अनिल हेगडे, सुवर्णा पाटील, दत्तात्रय दंडवते, इंद्रजित पाटील, रंजना अस्वले, रुपाली अंगज, सुवर्ण जाधव, मनीषा पाटील, सुनीता कोळी, दीपक सोनार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रमुख उपस्थितांमध्ये KDCCचे संचालक भैया माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, मुरगुड शहर अध्यक्ष रणजित सूर्यवंशी, मनोज फराकटे, शशिकांत खोत, विकास पाटील, सुखदेव येरुडकर, दत्तामामा खराडे, अमर चौगुले, जीवन शिंदे, प्राध्यापक सुनील मगदूम, रणजित मुडुक्षीवाले इत्यादींचा समावेश होता. आभार भरत लाड यांनी मानले. सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केलं. मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट. या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार यांच्या 28 तारखेला झालेल्या अकाली दुर्दैवी विमान अपघातामध्ये जे निधन झालं त्याच्यावर आपण श्रद्धांजली वाहिलेली आहे. त्याचा उल्लेख रणजित पाटलांनी आपल्या भाषणामध्ये केला. अतिशय एक सच्चा, जे पोटात असेल तेच तोंडात आणणारा, जो बोलेल तो शब्द आपला खरा करणारा आणि विकास कामासाठी रात्रंदिवस मेहनत करणारा आणि ज्याला राज्यातील सर्व कार्यकर्त्यांची खडानखडा माहिती असलेला एक आमचा आधार अजितदादा पवारांच्या निधनानं गेलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच कार्यकर्ते आम्ही परके झालो. आपल्याला कदाचित माहिती नसेल, 99 साली पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि 99 साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या. मी आमदार म्हणून निवडून आलो आणि पहिल्या 2-3 महिन्यामध्येच अजितदादांनी मला मंत्रिमंडळात घेतलं. पहिल्यांदा या जिल्ह्यामध्ये 2 मंत्री होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. एक दिग्विजय खानविलकर साहेब होते आणि एक बाबासाहेब कुपेकर होते. 5 आम्ही आमदार होतो. 99 ते आज 2026, 99, 2000 आणि 26 म्हणजे 28 वर्ष झाली. त्याची 5 वर्ष देवेंद्र साहेब फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्री काळातील भाजपची राजवट सोडली आणि 1 वर्ष एकनाथ शिंदे साहेबांचा जो उठाव त्यांनी केला तो 1 सोडला. तर 28 वजा गेले 6, राहिले 22, म्हणजे 5-6 महिने कमी जास्त असतील. म्हणजे या सर्व कार्यकालामध्ये ज्या वेळा अजितदादांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्या वेळा मला सुद्धा त्यांनी शपथ घ्यायला लावली. बंधू, ज्या वेळा जलसिंचन घोटाळ्याबाबत त्यांना राजीनामा देण्याची वेळ आली आणि काही दिवस सुनील तटकरे साहेबांना जलसंपदा खातं दिलं, त्यांनाही राजीनामा देण्याची वेळ आली. तर 1 वर्षासाठी अतिशय एका विश्वासू सहकार्याकडे खातं द्यावं म्हणून त्यांनी मला
जलसंपदा विभागाचा खात्याचा कार्यभार दिलेला होता. धर्मराव बाबा आत्राम त्यावेळेला परिवहन मंत्री होते. शिकारीमध्ये हरणाची शिकार केली म्हणून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मधून ॲडिशनल दुसरं हेही खातं ज्या ज्या वेळात काही मंत्र्यांनी राजीनामे दिलेली मंत्रिपद खाली आली त्यावेळेला मधून माझा सन्मान करण्याचा प्रयत्न या नेत्यांनी केलेला होता. एक अतिशय माझा आधार अनेक वर्ष ज्यांनी माझ्यावर उपकार केले आणि ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी अविरत मेहनत घेतली अशा नेत्याचं दुर्दैवी अकाली जाणं हे किती आम्हाला सहन करणार याची कल्पना आपल्याला येईल. ज्याचा उल्लेख राजेसाहेबांनी केला. त्यांच्या निधनानंतर 4थ्या दिवशी आपल्या पतीचं दुःख विसरून डोंगरा एवढं त्यांच्यावर दुःख कोसळलं होतं ते बाजूला ठेवून आमच्या सर्वांच्या आग्रहाखातर बहिणींनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि ज्या पद्धतीने त्या काम करतात आपण अपेक्षा करूया अजितदादांचं राहिलेलं अपुरं काम त्याचं अधुरं स्वप्न पूर्ण करण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना द्यावी. आम्हा सर्वांना सांभाळ करण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी आणि त्यांना जे त्यांच्या कुटुंबियावर जे दुःख कोसळलेलं आहे ती सहन करण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी. मी मनपूर्वक त्यांच्या मृत्यात्म्याला शांती लावावी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. बंधूंनो, जो आज रणजितदादांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याची पार्श्वभूमी अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलेली आहे. अचानकपणाने मी आणि संभाजीराजेंनी एकत्र येणं 10 वर्षाच्या फार मोठ्या संघर्षानंतर एकत्र येणं ही बदलून कुणाला न पटणारी गोष्ट होती. त्यापूर्वी मी आणि संजय बाबा आम्ही एकत्र आलो होतो. विधानसभेची निवडणूक आम्ही लढवलेली होती आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्यस्थीनं आम्ही तिघेही एकत्र आलो आणि ही जिल्हा परिषद एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. बदलून एक जागा बोडोड्याची पंचायत समितीची आपली गेली दुर्दैवानं, त्याचा उल्लेख राजेसाहेबांनी केला. पण तो 11च्या 11 जागा प्रचंड मतांनी जरी निवडून आल्या असल्या तरी सुद्धा आम्हाला तिघा नेते मंडळींना गावागावात जावं लागेल, गावागावात आपल्या गटाला घेऊन बसावं लागेल. ज्या गावामध्ये कमी मताधिक्य झालेलं आहे ते का झालं त्याचं आत्मपरीक्षण करावं लागेल. याला ग्रामपंचायतीची किनार आहे का आणि काय आहे ते बघावं लागेल. आणि हे समजू शकतो आम्ही की इतक्या तात्काळ खाली आम्ही जरी वरती एकत्र आलो तरी खाली एकत्र येणं शक्य नव्हतं. तरी सुद्धा ज्या चिकाटीनं ज्या मेहनतीनं आमचा तिघांचा सन्मान करण्यासाठी आपण एक अभूतपूर्व यश दिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्हाला धन्यवाद तुमचे मानतो. या जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. काही दिवसामध्ये पंचायत समितीचा सभापती आणि उपसभापती निवडला जाईल. आमच्या तिघांची याबद्दल बैठक होईल. जिल्हा परिषदेची सुद्धा सर्वात जास्त जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आलेल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी इथे उपस्थित आहेत. ते आडवे तुडवे पक्ष आणून आमच्याला गाठायचा प्रयत्न करतायत. बदल त्याबद्दल निर्णय लवकरात लवकर होईल. शेवटी या निवडणुका कशासाठी असतात, कशासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे, त्या सदस्यांचं कर्तव्य काय आणि हेच कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी या सत्तेचं विकेंद्रीकरण करत असताना सगळे निर्णय मुंबईत बसून होणार नाहीत. आपल्याला ही सर्व गाडा हा गाव पातळीपर्यंत न्यावा लागेल. गावातील ग्रामपंचायती असतील, पंचायत समिती असतील, तालुक्याच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद असतील, हे विकेंद्रीकरण सत्तेचं त्यांनी केलं आणि पंचायत राज्याची कल्पना त्यांनी मांडली. आणि या मुशीतून अनेक कार्यकर्ते घडले,
आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. नेत्यांच्या निवडणुका आहे, विधानसभा आणि लोकसभा असतात. आणि म्हणून तुम्ही निवडून यावं, तुम्ही या सत्तेचं भागीदार व्हावं, तुम्ही आम्हाला वाढण्यासाठी जे कष्ट आणि मेहनत घेतलेली आहे त्याची फळं या स्वरूपात तुम्हाला मिळावी, त्या एका निरपेक्ष भावनेनं आम्ही तिघांनी उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला. 10 वर्षांनी निवडणुका होत आहेत. तब्बल 5 वर्षाचा काळ निघून गेलेला आहे. जे ज्येष्ठ होते त्यांची इच्छा होती निवडणूक लढण्याची, जे मध्यम वयाचे आहेत त्यांची इच्छा होती निवडणूक लढवण्याची. जे गेले 5 वर्षापूर्वी ज्याला निवडणुकीचा अधिकार नव्हता उभं राहण्याचा, तेही या रिंगणात आले.